नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं हे मार्केट आपला कालचा हा लेवल्स होत्या, लाईक डे हाय आणि डे लो आपला, आणि ही जी रेंज होती ही फक्त स्कॅल्पिंगसाठी आपण काल ठेवायची असं ठरवलं होतं. जर मार्केट याच लेवलमध्ये ओपन झालं तर, पण जर बघितलं आपण तर आज मार्केट जवळपास एक 200 पॉईंट गॅप डाऊननी ओपन झालेला. मग त्यानंतर दोन प्रोबॅबिलिटी आपल्याकडे बनत होत्या की मार्केट काय करणार. ही जी गॅप मार्केटने बनवलेली आहे ही फिलअप करायसाठी वरती येईल, अदरवाईज मार्केट या खालच्या लेवलपाशी ट्रॅव्हल करेल लाईक दिस. तर दोन्ही व्ह्यू आपले जे आहेत ते रॉंग झालेत, कारण मार्केटनी काय केलं, गॅप फिल केली, पण गॅप फिल करायच्या आधी मार्केटने जी व्हॉलेटिलिटी दिली ती एकदम जबरदस्त दिली सुरुवातीला. लाईक आपण इथे बघू शकतो, एक पहिलीच कॅन्डल डोजीचं फॉर्मेशन झालेलं, त्यानंतर ही कॅन्डल सपोज डाऊन साईडनं निघालेली, तर मोमेंटम असा आपल्याला वाटलं की मार्केट आता आपला नेक्स्ट टार्गेट अचीव करायसाठी म्हणजे 24,000च्या डायरेक्शनने जाईल. पण लगेच काय झालं, मार्केटने सेकंड पण डोजी कॅन्डल बनवलेली, आणि दोन डोजी कॅन्डल बनल्यानंतर आपला एक असा अंदाज होता की जोपर्यंत मार्केट आपला 5 मिनिटच्या कॅन्डलचा हाय किंवा लो तोडणार नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये एंटर करू शकत नाही. मग आपण इथे 5 मिनिटच्या हायला जसं मार्केट आपल्याला ही लेवल तोडताना दिसलं एक पॉवरफुल कॅन्डलनी, तर आपण मोमेंटममध्येच इथे एंटर केलं आणि आपण एक चांगलं प्रॉफिट इथे राईट पण केलं, सपोज जवळपास 20 ते 20 पॉईंट. पण आपला अंदाज असा होता की मार्केट ॲटलिस्ट या लेवलपर्यंत म्हणजे कमीत कमी एक 40 ते 60 पॉईंट मार्केटने द्यायला पाहिजे. रेजिस्टन्स आपला हा इमिजिएट रेजिस्टन्स वरती होता. दिस वॉज अवर इमिजिएट रेजिस्टन्स. सो आपला अंदाज होता की मार्केट काय करेल, इथे हिट झाल्यावरती आपण इथे जो आपण एंटर केलेली आहे तो प्रॉफिट बुक करूया. पण झालं काय, लगेच सेकंड कॅन्डलने रिव्हर्स दिलं, थर्ड कॅन्डलने रिव्हर्सल दिला, आणि जो आपला एस एल आपण पुट केलेला होता तो एस एल इथे काय झाला, हिट झाला. कारण आपली ही एंट्री लेवल होती, एक आपण चांगलं 20-22 पॉईंटचं प्रॉफिट अर्न केलं होतं. एक 33 पॉईंटचा आपला एस एल होता जवळपास. तो वॉट वी डीड ना, आपण त्याला ट्रेल करून एक 6 पॉईंटचा फक्त एस एल ठेवलेला, की आता आपण आहे 18 ते 22 पॉईंटच्या प्रॉफिटमध्ये सो. आणि मार्केटने रिव्हर्सल दिलं आणि रिव्हर्सलमध्ये लगेच आपला एस एल इथे हिट झालं. सो सेकंड ट्रेड आपल्याला घ्यायचं होतं. सो वॉट वी डीड ना, आपण सेकंड ट्रेड प्लॅन केलं. जेव्हा अगेन पुन्हा मार्केट ही लेवल तोडत होतं तर सेम ठिकाणी आपण पुन्हा एक ट्रेड घेतला, आणि यावेळेस पण आपल्याला प्रॉफिट किती दिसला, जवळपास 25 ते 26 पॉईंटचं प्रॉफिट दिसला. सो वॉट वी डीड ना, आपला एस एल यावेळेस जो होता तो छोटा होता, एक 7-8 पॉईंटचा एस एल होता, राईट. सो या प्रॉफिटनंतर आपण काय केलं, एस एलला कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवला, आणि ॲज यू कॅन सी लगेच मार्केटने काय केलं, समोरच्या 2-3 कॅन्डलमध्ये आपला कॉस्ट टू कॉस्टचा जो एस एल आहे तो घेऊन घेतला. मग आपल्याला असं वाटलं का इथनं आता मार्केट काय करेल, फॉल करेल, राईट. सो वॉट वी डीड ना, आपण या लेवललाच आणखी एक ट्रेड घेतला डाऊनसाठी,
आणि आपला अंदाज होता की मार्केट काय करायला तर 24,222पर्यंत पुन्हा येईल खाली. ॲटलिस्ट हा एस एल घ्यायला तरी 27 पॉईंटचा एस एल घ्यायला तरी ही जी कॅन्डल दिसते ना रेड, हा एस एल घ्यायला तरी मार्केट खाली येईल. आणि मग आपण एवढ्यात कुठेतरी प्रॉफिट बुक करू 31 पॉईंटचा, म्हणजे आपला इथे जो काही लॉस झालेला आहे तो करून जाईल. आणि जो एस एल होता तो एकदम छोटासा होता, जवळपास 7-8 पॉईंटचाच एस एल होता आपला. आपण त्याला घेतला आणि एस एल मार्केटने पुन्हा हिट केला. तर या पद्धतीने आपले 1, 2, 3 एस एल इथे हिट झाले. त्यानंतर मग मार्केटला आपण काही पुन्हा ट्रेड घेतला नाही, अंडरस्टँड. आणि मार्केटने काय केलं, एक वन साईड रॅली दिली. मग आपला एक अंदाज असा होता पुन्हा की 15 मिनिटच्या कॅन्डलचा हाय आणि लो आपल्याला मार्क करायचा होता. आणि जर मार्केट याच्या दरम्यान ट्रॅव्हल केलं तर आपण नो ट्रेड झोन होता आपला, आणि यावरती जर सस्टेन झालं तर मग आपण बाईंगसाठी गेलो असतो. परंतु प्रॉब्लेम असा होता की इथे काय होतं, एक इमिजिएट रेजिस्टन्स होता, आणि त्यामुळे आपले इथे ऑलरेडी 2 ते 3 एस एल हिट झाले होते. सो आपण ही मूव पुन्हा कॅप्चर करायचा प्रयत्न केला नाही, कारण की याच ठिकाणी आपला एस एल गेला होता. तर ही मूव आपली चालली गेली होती. तर या लेवलपासून रिजेक्शन आपण एक्सपेक्ट करत होतो, तर रिजेक्शन आलं. पण मग आपण हे रिजेक्शन कन्फर्म करायसाठी वेट केला. तर मार्केट काय केलं, या लेवलला टच करण्याचा प्रयत्न केला, अप्पर लेवलला. रिजेक्शनचा वेट इथनं केलेला आपण, पण रिजेक्शन इथनं आलेलं. आणि मग या रिजेक्शननंतर आपल्या इथे एस एल हिट झाले होते, म्हणून आपण काय केलं की कन्फर्म करायचं होतं आपल्याला पुन्हा की सेकंड कॅन्डल कन्फर्म तोडते का. तर आणि सेकंड कॅन्डल तुम्ही पाहू शकता रिव्हर्स झाली, म्हणजे आपण इथे पुन्हा वाचलो समजा, नाही तर आपला चौथा एस एल पण गेला असता. तर इथून रिजेक्शन आपल्याला अपेक्षित होतं, रिजेक्शन इथनं आलेलं पण ते सस्टेन झालं नाही, आणि मार्केटने पुन्हा वन साईड काय केला, ही लेवल क्रॉस केली. आणि ही लेवल क्रॉस केल्यानंतर एक ट्रेड आपला इथे बनला असता, एक लॉंग पोझिशन बनली असते आपली, आणि ती या पद्धतीची राहिली असते. सपोज की ज्याच्यामध्ये एक आपला 16-17 पॉईंटचा एस एल आणि टार्गेट जे होतं ते राहिलं असतं आपलं जवळपास एक 80 पॉईंटचं टार्गेट होतं आपलं. तर हा ट्रेड आपण काही घेतला नाही ऑलरेडी, कारण आपल्या इथे ऑलरेडी 2-3 एस एल गेले होते, त्यामुळे फक्त मार्केटला आपण वॉच करत बसलेलो होतो. पण हा ट्रेड बनला होता तरी पण आपण घेतलेला नाही, कारण की आपल्या इथे कॉन्फिडन्स खराब झाला होता, राईट. आणि ॲज यू कॅन सी, ज्यावेळेला आपला कॉन्फिडन्स खराब झालेला आहे, आपण एस एल घेतले खूप सारे. त्यानंतर मार्केटने काय केलं, आपला ट्रेड फॉलो केला, आणि जवळपास 80% 90% आपला त्यांनी टार्गेट इथे अचीव केला. सो या पद्धतीने हा आपला कंप्लीट दिवस राहिलेला. आता आपण बघूया की मार्केट उद्या काय करू शकतो. तर आजचा डे आहे आणि डे लो आपण मार्क करून ठेवूया. आणि आता मार्केट या ग्रीन कॅन्डलला सस्टेन करतं की रिव्हर्सल देतं हे आपल्याला बघायचं आहे. रिव्हर्सल दिला तर 24,000 नेक्स्ट इमिजिएट टार्गेट असणार आहे आपलं, आणि जर या लेवलच्यावरती सस्टेन केलं तर मग नेक्स्ट इमिजिएट टार्गेट हे 25,000 असणार आहे सरळ. सो वेट अँड वॉच. लाईव्ह मार्केटला जॉईन करा, तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लाईव्हमध्ये आपण बघूया मग काय करायचं आहे, तर कुठल्या पद्धतीने ट्रेड घेता येतो तर आपण घेऊया उद्या. चलो, थँक्यू.